अतिशय सुंदर जय अंबिका साऊंड सिस्टीम, खूप छान. माऊली काय वाजवतात, बढिया. म्हणजे यांच्याकडे क्लासला जावं लागेल मला. आणि महाराजांची पंचपदी आणि साल, इसका जवाब नाही. आणि ज्यावेळेस असं सगळं जुळून येतं ना, त्याला पक्वान्न म्हणतात. जे अन्न पक्व आहे, रुचीला गोड आहे, चवीला चांगलं आहे आणि शरीराला पोषक आहे, त्याला म्हणतात पक्वान्न. अशा प्रकारचा हा रसांचा मेळा, श्रवणाचा रस सुद्धा आहे. आपल्याला फक्त जिभेचा रस माहिती आहे, हा श्रवणाचा रस आहे. तर हा सगळा आपल्या माणसांचा मेळा, तुम्ही सगळे माझेच आहात. आणि ही सगळी मंडळी संप्रदाय म्हटलं तर एकमेकाला लागती पायाने, एकमेकांचे जीवनगती असतात. या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्याला आज या ठिकाणी भगवंताचं चिंतन करायचं आहे. कार्यक्रम कशाचा आहे? कशाचा आहे? श्राद्धाचा आहे. आता काही गोष्टी समाजामध्ये महाराज अशा आहेत, अर्थाचा अनर्थ होणं म्हणतो ना आपण. श्राद्धा इतका पवित्र शब्द नाही, पण श्राद्ध म्हटलं की लोकांचा दृष्टिकोन जो आहे, जे श्रद्धाळू आहेत त्यांचा सुद्धा थोडासा वेगळा होतो. त्याच्याही पलीकडे समाजामध्ये असे काही दुष्ट आहेत. तुम्ही बरेच जण व्हॉट्सअप वापरत असाल, पित्तरपाठ माहिती ना, पित्तरपाठ. पितृ पंधरवडा लागला की व्हॉट्सअपवर असा मेसेज फिरायला लागतो, कावळ्याला जर घास दिला तर पितरांना थोडीच ना पोचतो. आणि मग जी तरुण पिढी असते, ज्याचा अभ्यास नसतो, वाचन नसतं, काही माहीत नसतं, त्याला ते खरं वाटायला लागतं. श्राद्धावरची श्रद्धा उडवली जाते, म्हणजे शिकलेल्याकडून जास्ती उडवली जाते, हा एक मुद्दा. आणि जे श्रद्धेने करतात त्यांना त्याच्या मागचं सायन्स माहिती. विठाला विठाला श्राद्ध हे कम्प्लीट सायन्स आहे. श्राद्ध हे परिपूर्ण विज्ञान आहे. नीट ऐका, आजचं चिंतन आहे, लक्षपूर्वक ऐकण्यासाठी. श्रद्धा म्हणजे ज्याच्यात विश्वास आहे, भाव आहे, भक्ती आहे, या तिघांचं मिश्रण झालं की श्रद्धा तयार होते, बरोबर. आणि जी कृती श्रद्धेने परिपूर्ण असते, जे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलं जातं, त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठाला आणि कोणतीही गोष्ट जेव्हा श्रद्धायुक्त अंतःकरणाने केली जाते तेव्हा ती पवित्र असते. मग आपल्याकडे जुनी माणसं देवाला नमस्कार करताना देवा भोळा भाव म्हणताय, म्हणायचे. तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी देवा गोड करून घ्या, असं वाक्य जुनी माणसं म्हणतात. का म्हणतात? तळ्यातलं पाणी मळ्यातली भाजी चवीला गोड असते का? नसते, तरी ती गोड लागते. का गोड लागते? त्यात श्रद्धा आहे, त्यात भाव आहे. सुदामेचे पोहे शिजलेले होते का? त्यात काय असं टाकलेलं होतं का? केशर, दूध, अमुक फळां नव्हे. पुरसुंडीत बांधलेले असे गाडग्यातले पोहे तरी भगवंताने मिठक्या माहीत आवडीने खाल्ले, कारण त्या पोह्यामध्ये भाव होता. आणि ज्या कृतीमध्ये भाव असतो, ज्या कृतीमध्ये श्रद्धा असते, ती कृती पवित्र असते, म्हणून श्राद्ध पवित्र असतं. एक अजून काही मंडळींच्या मनामध्ये एक गैरसमज आहे, आम्हाला श्राद्धाचं चालत नाही, आम्हाला दाव्याचं चालत नाही. पण आता ठीक आहे, गरुड पुराण गावात एक दोन असतात, पण तुमच्या आमच्या नशिबाने गुगलवर त्याच्या PDF उपलब्ध आहेत. म्हणजे माझं जे बोलणं असतं ना, ते पुराव्याशिवाय नसतं, पुरावे आहे. श्राद्धाचं अन्न हे पुण्यदायी मानलेलं आहे गरुड पुराणामध्ये, लक्षात घ्या. आपल्या घरामध्ये एखाद्याचा मृत्यू झाला तर आपण 10 दिवस घरामध्ये गरुड पुराण लावतो.
पण ते लावतो म्हणून लावतो, लक्षपूर्वक आपण ऐकत नाही. म्हणून अशा मिसकन्सेप्ट ज्या आहेत त्या डोक्यात तयार होतात, त्याला मिसअंडरस्टँडिंग म्हणतात. आणि जेव्हा कुठलीही गोष्ट मिस होते ना, अंडरस्टँडिंग, मिसअंडरस्टँडिंग, जेव्हा कुठलीही गोष्ट मिस होते त्यावेळेस माणूस सुद्धा ढीस होतो. आलं लक्षात? त्यामुळे श्राद्ध आणि श्राद्धामध्ये केलेल्या कृती ह्या श्रद्धायुक्त अंतकरणाने, भावपूर्ण अंतकरणाने केलेल्या असतात, म्हणून त्या पवित्र असतात. त्याच्यामध्ये मला चालत नाही, तुला चालत नाही, ही जी अंधश्रद्धा चालत आली आहे. हा, समजा एखाद्याला शुगर आहे, त्याला गुलाबजाम नाही चालणार, आरोग्याच्या दृष्टीने ते बरोबर आहे. परंतु पुराणाच्या दृष्टीने बघितलं तर असं काही नाही. हा एक गैरसमज. ओके. दुसरा गैरसमज, तुम्हाला पहिली शंका सांगितली होती काय, कावळ्याला दिलं तर वडिलांना थोडे पोचणार आहे. मला सांगा, तुम्ही बटाटे घ्यायला जाता, 25 रुपये किलो. किती रुपये किलो? खिशात 5 सुट्टे नसतात आपले, आपण फोन पे करतो की नाही? करतो. त्याच्या अकाउंटला जातात का पैसे? कसं काय जातात? इकडे बटन दाबतो, तिकडे त्याच्या अकाउंटला जातात ना पैसे, जातात. रेडिओ लाव. हे आकाशवाणीचं नाशिक केंद्र आहे. सकाळचे 11:10 होत आहेत. आपण ऐकतो आता मधुर बातमी. लाईन टाकलेली आहे का? ऐकायला येतं? माणसाचा स्वभाव असा आहे, जे दिसतं तितकंच आपण सत्य मानतो, जे अनुभवाला येतं ते तितकंच आपण सत्य मानतो. पण अनुभव घेण्यासाठी आपलं अस्तित्व लिमिटेड आहे. ज्या अर्थी इकडून आवाज येतो त्या अर्थी लेकरं बडबड करतात येत, बरोबर? याला शास्त्रामध्ये अनुमान प्रमाण म्हटले. काय म्हटले? ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी कुठेतरी अग्नी असला पाहिजे. अनुमान प्रमाण. आणि शहाणी माणसं आहेत ना, ती या अनुमानाला जास्ती मानतात. ज्या अर्थी न्यूटन म्हणतो ना ग्रॅव्हिटी आहे, कारण त्याने ते प्रूव्ह केलेलं. माझ्यासारखा म्हणाल नाही, मी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधून काढलेला, मगच मानेल ग्रॅव्हिटी आहे का नाही. त्याच्या कानफाटा थांबवले विठाला. ज्या अर्थी शास्त्रकाराने सांगितलंय ना असं करायचं, त्या अर्थी त्यांनी प्रॅक्टिकली त्याचे प्रयोग केलेले आहेत, सिद्धता केलेली आहे, त्याचं प्रमेय लिहून ठेवलेलं आहे. माझी अक्कल कमी, मी वाचित नाही, पण व्हॉट्सअपला आलं का लगेच त्याच्यावर प्रश्न निर्माण. आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी म्हणून जे जे काही कष्ट केले, त्या त्या कष्टांचं स्मरण म्हणून श्रद्धायुक्त अंतकरणाने त्यांचं स्मरण करणं म्हणजे श्राद्ध. आणि जे वर्ष पूर्ण झाल्यानंतर केलं जातं त्याला म्हणायचं वर्ष श्राद्ध. त्याच्यामध्ये भाव महत्वाचा आहे. भाव जर मायनस केला तर तो फक्त इव्हेंट होतो. शेजारच्याचा बर्थडे असतो, आपल्याला त्याच्याशी काही घेणदेण नसतं, पण डीजे लावलाय, पंगत आहे आणि 2 मित्र आपले जाणार आहेत, आपण जातो, जेवतो, घरी येतो, काही पडलेलं नसतं, त्याला इव्हेंट म्हणतात. आणि जिथे भाव घेऊन आपण जातो त्याला श्राद्ध म्हणतात. वर्षपूर्ती झाली, श्रद्धायुक्त अंतकरणाने स्मरण करतो म्हणून वर्ष श्राद्ध. कन्सेप्ट क्लिअर? विठाल. त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी सांगितल्या. भाव पाहिजे, शास्त्र पाहिजे. हायड्रोजन मध्ये ऑक्सिजन टाकला तरच पाणी तयार होतं, त्याच्यामध्ये दुसरा वायू टाकला तर स्फोट होईल. लक्षात आलं का? कोणत्या केमिकलला कोणतं केमिकल मॅच होतं याचं नॉलेज नसेल तर प्रयोगशाळेत गेलेला विद्यार्थी हात वाजून घेतो, डोळे वाजून घेतो. तर श्राद्ध करताना 2 गोष्टी सांगितल्या शास्त्रकारांनी. एक भाव पाहिजे आणि दुसरे ते शास्त्रोक्त विधीनुसार झालं पाहिजे. 2च उदाहरणे बाबतीमध्ये सांगतो. राजा दशरथाचा मृत्यू झाला आणि भरत रामायला आणायला त्या चित्रकूट पर्वतावर गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर त्या भरताने बातमी दिली रामाला की आपले वडील गेलेत.
त्यांचं विहित शास्त्राप्रमाणे मी श्राद्ध केलेलं आहे. पण तुम्ही दोघं भाऊ इथे आहात ना, तुम्ही जलांजली दिलेली नाही, तुम्ही द्या. वाल्मिकी रामायणामध्ये वर्णन आहे, अंगावरचे कपडे काढून झाडाच्या साली नेसून वनात गेलेले आहेत. टीव्ही मध्ये तुम्ही मालिकात बघता ना, भगवे कपडे चकाचक, एकाही कपड्याला दाग नाही. कोणाला प्रश्न पडत नाही 14 वर्ष वनात आराट्या बोराट्या एखादा का खोसाटलं नाही होता. गवताची गुटी आहेत, खायला फळ आहेत, ते पण झाडाचे तोडलेले नाही, पडलेले. पतितम फलम. अशा वेळेस भरत म्हणतोय, दादा तू वडिलांना जलांजली दिली पाहिजे. त्यावेळेला हा राम सांगतोय लक्ष्मणाला, लक्ष्मणा सीता पुढे चलेल, तू तिच्या मागे, मी तुमच्या दोघांच्या मागे, आपण गंगेवर जाऊ. इंगुदी नावाचं झाड आहे, इंगुदी. त्या इंगुदी झाडाच्या फळाचा गर काढला रामाने. अंगावर शहार आहे, नीट आहे का, श्रद्धायुक्त अंतकरण आहे का. त्या इंगुदीच्या गरामध्ये बोर मिक्स केली. काय मिक्स केली? आणि त्याचे पिंड करून राजा दशरथाला पिंडदान केलेलं आहे त्या गंगेच्या पाण्यामध्ये. आणि त्या वेळेला रामाचं जे वाक्य आहे ते तुम्ही आम्ही अंतःकरणावर कोरून ठेवण्यासारखं आहे. राम म्हणतो, भगवंता जे माणूस खातो तेच त्याचे देव खात असतात. आज या वनामध्ये अयोध्येच्या चक्रवर्ती सम्राटाला देण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे, म्हणून जे फळ आम्ही खातो त्यानेच तुमचं पिंडदान करतोय. विठाला भावाने केलं पाहिजे. एक उदाहरण रामाचं सांगितलं, असे खूप सगळे सांगता येतील, पण आपला मुद्दा तो नाही आहे. फक्त श्राद्ध भावाने केलं पाहिजे. एक दुसरं उदाहरण महाभारतामध्ये येतं. श्राद्ध शास्त्र विहितही असलं पाहिजे. राजा शंतनूच्या मृत्यूनंतर पितामह भीष्म वडिलांचं कर्म करतायत गंगेच्या किनाऱ्यावर हस्तिनापूरमध्ये. तो पुत्र एवढा शक्तिशाली होता. आता भीष्माचं सगळं वर्णन तुम्हाला माहितच आहे. इतका प्रतापी होता, इतका पुण्यवान होता की साक्षात जो लिंगदेह जो असतो शंतनूचा, तो पाण्यातनं वर येतो आणि असा हात पुढे करतो की पिंड डायरेक्ट मला देऊन टाक, मी घेऊन टाकतो. त्यावेळेला हा भीष्म खुश होतो, वडील स्वतः आलेले. त्यावेळेला भीष्माचं उत्तर आहे, शास्त्र सांगतं पिंड हा दर्भावरच ठेवला पाहिजे, मी तुमच्या हातात देणार नाही. तुम्ही स्वतः आला, तुम्हाला नमस्कार आहे, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी, पण शास्त्राने सांगितलं ना दर्भावर ठेवायचं. तुम्ही समोर जरी आला तर मी दर्भावरच ठेवीन. आणि भीष्माने तो पिंड दर्भावर ठेवला आणि तिथून त्या पितरांनी ग्रहण केलं. विठाला विठाला. भाव आणि श्रद्धा आणि शास्त्र, तीन गोष्टी. भावही असला पाहिजे, शास्त्रही असलं पाहिजे. पण ज्या ठिकाणी आपत्ती निर्माण होते आणि तुम्हाला तुमचं शास्त्र जपता येते तिथे भाव असला पाहिजे. त्याला आपत धर्म म्हणतात. संकटाच्या काळामध्ये जेव्हा जशा समजा आता ब्राह्मण सांगतो 21 जिन्सांची यादी, 51 जिन्सांची यादी. आता रामाकडे तिथे दुकान नाही, गाव नाही, आणायचं कुठून? तिथे भाव आहे. पण राजा शंतनूचं श्राद्ध जेव्हा भीष्म करतो त्यावेळेला तो युवराज आहे, हस्तिनापूरच्या साम्राज्याचा राजा आहे, त्याला सगळं अवेलेबल आहे. तिथं सायन्स फॉलो केलं पाहिजे, ते शास्त्र सांगितलं ते फॉलो केलं पाहिजे. आणि अशा प्रकारे श्रद्धायुक्त अंतकरणाने केलं जातं, त्याला श्राद्ध म्हणतात. आणि श्राद्धाच्या कीर्तनामध्ये बोलणारा आणि ऐकणारा दोघंही श्रद्धायुक्त असले पाहिजे. अलग लक्षात. आणि जर अशा प्रकारे श्रद्धायुक्त अंतकरणाने स्मरण केलं त्यालाच पुण्यस्मरण असं म्हणतात. विठाला विठाला मला वाटतं सगळ्यांची ही गोष्ट क्लिअर झाली असेल. बेसिकली जे काही तरुण मंडळी आहेत, तरुण महाराज मंडळ, त्यांना सगळ्यांची नावं मला माहिती आहेत.
तुमचे नाव मी नंतर माहीत करून घेतो, नाही आता मला विचारणार हे महाराज कोण आहे, हा छान छान. मग ते त्यांचं नाव विचारून त्यांचं कौतुक करणं हे सुद्धा बरं नाही ना. तर ह्या सगळ्या मंडळींना, कारण बरेचसे लोक असे आहेत कीर्तनकार मंडळी, आपण विचारलं महाराज असं आहे का, असं ना असं. अभ्यास असला पाहिजे. जी कृती आपण भावाने करतोय, पिढ्याने पिढ्या करतोय, आजोबा करत होता, पंजोबा करत होता, माझा बाप करत होता, मी करतोय, माझी मुलंही करणार आहेत, त्याचा मागचं सायन्स मला माहित असलं पाहिजे. साधी गोष्ट आहे, एखाद्याकडनं आपण पेन घेतला, पेन बँकेत सही करायला, त्याला परत देताना आपण म्हणतो थँक्यू, त्याला काय म्हणतो? श्राद्ध करणं म्हणजे केवळ वडिलांचंच नाही, तर वडिलांची पूर्ण लाईन जी आहे, जिथून माणूस जन्माला आला, अगदी ब्रह्मा प्रजापतीपासून त्या सगळ्या पितरांना थँक्यू म्हणणं आहे. तुमच्यामुळे आम्ही आहोत, तुमच्यामुळे आम्हाला संस्कृती मिळाली, तुमच्यामुळे आम्हाला धर्म मिळाला, तुमच्यामुळे आम्हाला हे जग पाहता आलं, तुमच्यामुळे हा गोड सगळा गणगोताचा परिवार मिळाला. त्या सगळ्या प्रति कृतज्ञ होणं, त्यांना थँक्यू म्हणणं म्हणजे श्राद्ध. विठ्ठल विठ्ठल